बोलो खाटू नरेश की जय जय श्री श्याम। तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे जातोय, खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला। आम्ही 7 मित्रांनी मिळून हा प्लॅन केला मस्तपैकी, आणि आम्ही जेव्हा निघत होतो ना तेव्हा डुग्गू सुद्धा इथेच होती, तर ती पण मला बाय बोलायला येऊन गेली। सर्वांच्या बॅग्स वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून आम्ही सेट झालो। त्यानंतर सुरू झाला आमचा मस्तपैकी भक्तिमय प्रवास। थोडा वेळ झाल्यानंतरच आहे ना थोडं थांबले मध्ये आणि चहा वगैरे घेतली आणि केली थोडीफार कॉमेडी। रात्र हो या सकाळ, चहा पाव खाणं। भाई चहा घेतल्यानंतर बाबाचा केला मोठा एक जय जयकार आणि निघालो आमच्या प्रवासाला। बोलो खाटू नरेश की जय जय श्री श्याम। अरे बापरे, रस्त्यात दिसलं तरी काय, पुष्पाची ट्रक जडत होती डायरेक्ट, लाल चंदन येत होते त्याच्यामध्ये। मजाक आहे। भाई ट्रक जडताना दिसली, जीव घाबरला आमचा, फुटली बिटली असती आयला, खतरनाक। आणि मध्ये इतकी भयंकर ट्रॅफिक तिच्यामुळे की खूप वेळ चालला गेला। तर आम्ही थोडं थांबलो पुढे परत आणि चहा वगैरे घेतली परत। आमच्या मुलांना चहा खूप लागते यार, चहा म्हणजे त्यांचं सर्व काही आहे, चहा शिवाय काहीच नाही। तर असं करत करत आमचं अख्खी रात्र गेली, सकाळ आली आणि दिनू बघा मस्त, काहीच टेन्शन नाही भाई, या पोराला मस्त झोपलेला असतो। आणि प्रेम भाऊ पण बघा मस्त पैकी, हा नमस्कार नमस्कार। तर सकाळचं वातावरण आहे मस्त पैकी। बघा आमचे काही लोक काही उलट्या करताय, काही कॉमेडी करताय, आणि मला तर भाई फक्त एकच पडलेली होती, मी कधी ब्रश करेल आणि कधी मी फ्रेश। फायनली हा गुलाबजामुन उठला आणि आम्ही मस्तपैकी पोहोचलोय सावरिया शेटला। तिथे एक जागा बघितली आणि तिथे केलं मस्तपैकी ब्रश आणि झालो फ्रेश। त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि कॉमेडी वगैरे केली थोडीफार, ते तर होतच असते म्हणा। आणि बघा एक स्पेशल वस्तू खारुताई दिसली मस्तपैकी खाताना, किती क्यूट मोमेंट आहे ना हा, मस्त खाते खारुताई, काहीच टेन्शन नाही बिचारी। तर भाई फायनली आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला, तिथे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो। आणि हा याच्यानंतर जो दर्शनाचा व्लॉग आहे ना तो खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, तर त्याच्यासाठी फॉलो नक्की करून घ्या, कारण की याच्या पुढचं आहे ना तुम्हाला त्याच्यातच बघायला मिळेल। तर बस आजसाठी एवढंच, चलो।